मी पाणी घेऊन येते. नीलम ये. हॅलो, तुम्ही कॉल केला होता? हाय सोनंदी, वी आर सेट. मी काही महत्वाच्या जर्नलिस्ट ना उद्या प्रेस कॉन्फरन्स साठी तुमच्या घरी बोलावतो. सकाळी 10ची वेळ ठरलेली. तुम्ही वेळेवर या. हो. आपल्या प्रेस कॉन्फरन्स बद्दल कोणाला कळता कामा नये. प्लीज ती काळजी घ्या. कोणाला कळालं तर प्रॉब्लेम होईल. हो, मी घेईन काळजी. ही प्रेस कॉन्फरन्स व्यवस्थित व्हायला पाहिजे. ही प्रेस कॉन्फरन्स माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि दादा, थँक्यू. तुम्ही मला इतकी मदत करताय त्यासाठी खरंच थँक्यू. मी करते नंतर फोन. तुला मी टाइम आणि ऍड्रेस दोन्ही पाठवतो. उद्या वेळेवर हजर राहा. सुजित सर पोद्दार, उद्या नाही तुझा खरा चेहरा जगासमोर आणला ना तर बघच. उद्या पत्रकार घरी यायच्या आधीच जर त्यांना गेटवर अडवलं तर सगळ्यांना आधीच कळेल की मी त्यांना बोलवलंय आणि त्यांना आत घेणार नाही. ते आत आले नाही तर सगळं प्लॅन फिसकटेल. काहीतरी करायला हवं. पत्रकारांना अडवलं तर सुजित सरांचं सत्य कधीच जगासमोर येणार नाही. काहीतरी करायला हवं, पण काय करू? म्हणे मी त्या डॉक्टरांना फोन करतोच आहे. त्यांना मी सांगतो की तू येतोयस म्हणून. तू एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन ये ना. तिथली व्यवस्था कशी आहे ही एकदा बघ. म्हणजे कसं आहे की तू निश्चिंत राहशील. त्या वेळेला धावपळ नको. हो की नाही? हो. बरं, आता पुढच्या 2-3 दिवसातच मी दिल्लीला जाणार आहे. मी डॉक्टरांशी बोलून घेतो. पण ऍडमिशनच्या वेळेला समजा काही प्रॉब्लेम आला तर तू निसंकोचपणे मला फोन कर. आणि तुला माहितीये ना की मी कुठेही असलो तरी सुद्धा मी तुझा फोन घेतोच. बरंच झालं साहेब दिल्लीला चालले. म्हणजे आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये यांचा अडथळा येणार नाही. बाळू दादा. हा बोला ना मॅडम. तुम्ही इथे काय झालं? काही काम आहे का? हो, काम होतं. त्याचं काय आहे, उद्या घरी पत्रकार परिषद आहे. काही पत्रकार येणार आहेत घरी, तर त्यांना डायरेक्ट आतमध्ये सोडा. म्हणजे परमिशन साठी फोन वगैरे करत बसू नका. कारण साहेब दिल्लीला चालले आहेत, घाई गडबड असेल. उद्या पत्रकार येणार आहेत? अहो, पण सुजित सरांनी आणि सरपोतदार साहेबांनी तसं काहीच सांगितलं नाहीये मला. हो, बरोबर बोलताय तुम्ही. कसं सांगणार ना ते, कारण सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे त्यांनी. म्हणून मी चाले तुम्हाला सांगायला. आणि उद्याची पत्रकार परिषद सुजित सर किंवा साहेब घेणार नाहीयेत, मणी सर घेणार आहेत. अच्छा. हा, ठीक आहे मॅडम. हा, पण सर्व पत्रकारांची नावे आणि फोटोज लागतील. हो का? हो मॅडम. बापरे, हे तर माहितीच नव्हतं मला. आणि साहेबांनी नाही सांगितलं. सॉरी मॅडम. मग मी कोणालाच आतमध्ये सोडू शकणार नाही. तशा ऑर्डर्स आहेत मला.
तुम्हाला तर माहीतच असेल. आता काय करू मी? हे असं काही होईल मला माहिती नव्हतं. देवी आई, आता तूच काय तो मार्ग दाखव. राहू देत मॅडम, त्याची काहीच गरज नाहीये. अहो तुम्ही घरच्याच आहात आणि घरच्यांवर विश्वास नाही ठेवणार तर कोणावर ठेवणार? मी उद्या तुमच्या पत्रकारांना सोडेन आतमध्ये. तुम्ही काहीच काळजी करू नका. थँक्यू. सोडा तुम्ही त्यांना. ठीक आहे मॅडम. येते मी. ही स्वानंदी यावेळी बाळूशी काय बोलत होती? कसं काय काम यायचं? बाळू, हा मॅडम. स्वानंदी काय म्हणत होती? सरपोतदार साहेब उद्या दिल्लीला जाणार आहेत ना, तर त्यामुळे. बरं, डॅडचंच काम आहे ना? हो. ठीक आहे, तिने जे सांगितलंय ते ऐक. ठीक आहे मॅडम. आई, काय ग तू स्वानंदीला कुठे बघितलंस का? हो बघितलं ना. एवढा का टेन्शन मध्ये आहे? बस जरा शांत. अगं नाही पण. बस म्हटलं ना. हा पण स्वानंदी कुठे? आपण जेवत असताना ती बाहेर गेली फिरायला. बाहेर गेली म्हणजे तू बघितलं? मग आई तू थांबवलं का नाही, किंवा तू का नाही गेली सोबत? आणि मला असं वाटलं की तिलाही थोडी मोकळीक मिळायला हवी नाही. सतत आपण तिला रूम मध्ये राहायला सांगतो, जरा बाहेर पडली की 100 प्रश्न विचारतो. ती सुद्धा कंटाळी असेलच ना. तिलाही असं वाटत असेल की तिला नजर कैदेत ठेवले. म्हणून मला असं वाटलं की जाऊ दे, तिला थोडासा तिचा वेळ मिळेल. आणि कुठे जाणार आहे एवढ्या रात्री? लॉन मध्ये फेऱ्या मारत असेल, येईल. पण आई, म्हणजे मी जे म्हणालो ना की आपण सुजितची कंप्लेंट नाही करू शकत, त्यानंतर स्वानंदी जरा चिडली आपल्यावर असं वाटतंय मला. म्हणजे बघ ना, व्यवस्थित बोलत नाही तेव्हापासून. तेवढ्यापुरतं तेवढं होला हो नाहीला नाही. आता माझा नाईलाज आहे, तुला तर माहिती नाही सगळं. आणि मला असं वाटतं ना, आपण आता हे विषय घरात नाही बोलायचे. ह्याच्याने फक्त नकारात्मक ऊर्जा येते. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो ना, त्या गोष्टी घरात करायच्याच नाही. थोड्या दिवसात बाळ येणार आहे घरी. ते नुकतंच जन्मलेलं असलं नाही तरी त्याला सुद्धा कळेल किती नकारात्मक ऊर्जा आहे ती. नाही म्हणे, आपण आता फक्त पॉझिटिव्ह बोलायचं. ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो ना, तेवढंच बोलायचं. कळलं? आई, काय झालं? कुठं हरवलीस? काय नाही. आई खरं सांग, म्हणजे मी हे नोटीस केलंय, जेव्हा जेव्हा बाळाचा विषय निघतो किंवा बाळाबद्दल काही करायचं ठरतं, तेव्हा तेव्हा तू कुठल्या तरी विचारात हरवतेस. काय चालू असतं का तुझ्या डोक्यात? सांग ना प्लीज. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं म्हणे आई होण्याचं. जेव्हा तिला चाहूल लागते की ती आई होणार आहे, तेव्हा ती बाळाच्या आगमनाच्या तयारीला लागते. दुपटी शिवणं, टोपडी शिवणं, त्याला नाहू घालणं, त्याच्यासाठी पाळणा आणणं, त्याला झोपवणं, त्याच्यासाठी अंगाई गीत म्हणणं, हे सगळं स्वप्न असतं आईचं. माझ्या नशिबात हे सगळं नव्हतं. माझ्या नशिबात हे सगळं होतं, पण त्या सरपोतदार नावाच्या माणसाने ते होऊच दिलं नाही. आणि मी नेहमी देवाशी भांडायचे, रागून चिडून कृष्णाला विचारायचं की माझ्यावरच हा अन्याय का, माझ्या नशिबात हे सुख का नाही. आणि मी त्याच वेळी ठरवलं की कधीच कुठल्या बाळाला मी उचलणारच नाही, घेणारच नाही. कुठल्याही बाळासाठी मी कधीच तयारी करणार नाही. पण आता माझी स्वानंदी आई होणार आहे, त्यामुळे मी हा घेतलेला निर्णय आता मला मोडावा लागणार. आई होण्याचं सुख तर नाही मिळालं, त्याची कमी मी पुरी करणार आहे आजी होऊन.
स्वानंदी, स्वानंदी तिथे का उभी आहेस? आत ये. सारखा विचारतोय स्वानंदी कुठे, स्वानंदी कुठे. कुठे होता तुम्ही? आता सांग त्याला तू लॉन मध्ये फेऱ्या मारत होतीस म्हणून. हो, बाहेर चालायला गेले होते. तिथे का उभी आहे? ये ना इथे. मणी सर, मॅडम, मला तुम्हा दोघांशी महत्वाचं बोलायचंय. सांग. सुजित सर, मला तुमच्याशी सुजित सरांविषयी बोलायचंय. स्वानंदी, आताच मी आणि मणीनी ठरवलंय की आपण नेगेटिव्ह विषय घरात काढायचेच नाही. म्हणजे फक्त चांगलं बोलायचं. ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो ना तेवढंच फक्त बोलायचं. हे सगळं बोलून ना फक्त त्रास होतो. मी तुझ्या आणि बाळाच्या भल्यासाठी सांगते. मणी सर, तुम्ही विचारलं होतं ना मला, स्वानंदी तुम्हाला काय गिफ्ट हवंय? मला बाळासाठी चांदीचं कडं हवंय. कडं? स्वानंदी, मी तुम्हाला काय हवंय असं विचारलं. तुम्ही बाळासाठी मागताय. अहो, बाळासाठी मागितलं काय, माझ्यासाठी मागितलं काय, सारखंच तर आहे. तुम्ही उद्या आणाल का बाळासाठी चांदीचं कडं? आणतो. गेल्या वेळी मॅटर्निटी बॅग आणायला मला उशीर झाला, पण यावेळी मी चुकणार नाही. उद्याच घेऊन येतो. थँक्यू. बर, मी आलोच फ्रेश होऊन. सॉरी मणी सर, कड्याच्या निमित्ताने मी उद्या तुम्हाला बाहेर पाठवते. कारण तुम्ही जर उद्या घराबाहेर गेला नाहीत तर मी उद्या घरात प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकणार नाही. सॉरी, मला माफ करा. हे काय, बाहेर एवढे पत्रकार का जमा झालेत? पत्रकार परिषद कोणी बोलावली? सुजित, सुजित, ए सुजित. आलो मॉम. काय ग, काय झालंय? अरे तू पत्रकार परिषद बोलावली आहेस का? मी काही काय ग? मग पत्रकार काय आलेत बाहेर? मी नाही बोलवलंय कोणाला. डॅडने बोलवलं असेल. नाही अरे, त्यांनी बोलावलं असतं तर मला चहा नाश्त्याची सोय करायला सांगितली असती. ते पण नाही सांगितलं. मग पत्रकार का जमले? स्वानंदी, तू पत्रकारांना बोलावलंस? अगं उत्तर दे, मी तुला काहीतरी विचारतेय. पत्रकारांना तू बोलावलंयस का? स्वानंदी, 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 स्वानंदी. सरपोतदारांच्या घरात ही प्रेस कॉन्फरन्स कोण घेणार आहे? माहित नाही. साहेब तर सकाळीच दिल्लीला गेले. मग प्रेस कॉन्फरन्स कोण घेत आहे काय माहित नाही. ते लवकरच कळेल आपल्याला. पण सरपोतदारांच्या घरात काहीतरी गडबड सुरू आहे हे मात्र नक्की आहे. नमस्कार. स्वानंदी मॅम, तुम्ही ही पत्रकार परिषद बोलवली आहे? हो. आश्चर्य आहे. पण स्वानंदी मॅम, ही परिषद नक्की तुम्ही घेणार आहे की सुजित सरांना आमच्याशी काहीतरी बोलायचंय? थांबा थांबा, हे बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जरा शांत राहा. स्वानंदी मॅडम सांगतीलच आपण इथे का आलो होते. तोपर्यंत शांत राहा. काय तमाशा मांडलाय स्वानंदीने आमच्या घरात? पत्रकार कशाला बोलावलेत?
मला काहीच माहिती नाहीये. पत्रकारांसमोर तिला जाब पण नाही विचारता येणार. तोंड दाबून पुत्यांचा मार. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना खूप प्रश्न पडलेत आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. मी पत्रकार परिषद घेतेय हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, कारण आतापर्यंत सरपोतदार साहेब किंवा त्यांचे चिरंजीव यांनीच तुम्हाला बोलवलंय. पण आजची पत्रकार परिषद मी घेणार आहे. खरं तर मला हे सगळं करायचं नव्हतं, माझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा, म्हणून मी तुमची मदत घ्यायचं ठरवलं आणि आज पत्रकार परिषद बोलवली. आजपर्यंत माझ्यासोबत काय काय घडलं हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. माझा झालेला अपमान, मला झालेला त्रास, अवहेलना मी सगळं सहन केलंय. अनेकदा माझ्यावर अत्याचार सुद्धा झाला, तोही मी सहन केला. पण आता प्रश्न माझ्या बाळाचा आहे, त्यामुळे माझा नाईलाज आहे. स्वानंदीला या पत्रकारांना नेमकं काय सांगायचंय म्हणून मी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं. मला खात्री आहे तुम्ही मला न्याय मिळवून द्याल. आमच्या घरात सुजित सरांवर जो हल्ला झाला होता तो कोणी केला होता, त्याच्या मागे कोण होतं, हे सगळं जाणून घ्यायला मी तुम्हाला इथे बोलवलंय. वाट लागली. ही स्वानंदी माझ्याबद्दलच ब्रेकिंग न्यूज देणाऱ्या पत्रकारांना हिला काहीतरी करून थांबवलं पाहिजे. कसं 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 मणीला कॉल करतो. बोल सुजित. ए मणी, स्वानंदीला थांबवा तू, नाहीतर मी काय करेन ते तुला चांगलंच माहिती आहे. लगेच थांबव. सुजित तोंड सांभाळून बोल. काय झालंय? न्यूज ऑन कर, मग तुला कळेल की ती स्वानंदी काय तमाशा घालते ते. स्टॉप फॉर इमिजिएटली मणी. तुम्हाला असं वाटत असेल ना की मी हे सगळं तुम्हाला का सांगतेय, म्हणजे खरं तर मी पोलिसात जायला पाहिजे. ए मणी, हा तू जर स्वानंदीला थांबवलं नाहीस ना तर मी स्वतः प्रेस समोर जाईन आणि सगळ्यांसमोर कबूल करेन की स्वानंदीच्या बाळाचा बाप मी आहे. मग काय होईल? पोलीस येतील, मला पकडून घेऊन जातील. या धक्क्याने स्वानंदी तर मरेलच, पण मी जर जेलमध्ये गेलो ना तर तुझं बाळ पण नाही वाचणार. लवकर ये आणि थांबवा तमाशा, लवकर. नाही सुजित, तू असं काही करणार नाहीयेस. मी बघतो काय करायचं ते. स्वानंदी फोन उचला. मलाही तसंच वाटलं होतं की मी पोलिसात जावं, घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगावा. पण मी ज्यांच्याशी लढतीये ती लोक खूप मोठी आहे. त्यांची पॉवर वापरून त्यांनी पोलिसांना सुद्धा मॅनेज केलं असतं. म्हणून मी तुमच्या मार्फत माझ्यावर झालेला अन्याय जगासमोर मांडण्याचा निर्णय घेतलाय. आता जनताच मला न्याय मिळवून देईल असा विश्वास आहे माझा. काही दिवसांपूर्वी मी आणि मणीसर गार्डन मध्ये फिरायला गेलो होतो. तिथे आमचा सामना 2 गुंडांशी झाला. मणीसरांनी त्या गुंडांना पकडलं
तेव्हा त्यांनी कबुली दिली. जी कबुली ऐकून तुम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसेल. पण स्वानंदी मॅडम, कसली कबुली? सुजित सरांवर झालेल्या हल्ल्याची कबुली. आणि तुम्ही सगळे ते ऐकून शॉक व्हाल. अशी काय कबुली दिलीये सांगा ना. माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा सत्य काय आहे ते गुंडांच्याच तोंडून ऐका. त्या गुंडांनी माझं नाव घेतलंय म्हणजे, आणि हे सगळं स्वानंदीने रेकॉर्ड केलंय. ही क्लिप जर इथे प्ले केली ना आणि माझं नाव जर पत्रकारांसमोर आलं ना तर वाट लागेल. मणी कुठे राहिला यार? ऐक. मॅम ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. खरं खरंच ते सांगतो मी. आम्हाला सुजित सरांची सुपारी दिलीच नव्हती. एक मिनिट. आणि सुजित सर आमचं टार्गेट पण नव्हतं. आणि सर काय करताय तुम्ही? हे बघा, मी माझं काम करतेय. प्लीज माझ्या कामात अडथळा आणू नका. तुम्ही जा इथनं. स्वानंदी शांत व्हा आणि हे बंद करा लगेच. आणि सर मी तुमचं ऐकणार नाहीये. मी कुणाचंच ऐकणार नाही. तुम्ही प्लीज जा इथनं. स्वानंदी हे मी आपल्या बाळाच्या भल्यासाठी करतोय. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. प्लीज या. एक मिनिट. कोणी कुठेही जाणार नाहीये. म्हणी सर प्लीज, तुम्ही आणि इतरांनी अनेकदा मला थांबवायचा प्रयत्न केलाय, पण आता नाही. हा स्वानंदी, मी आता कुणाचंही ऐकणार नाहीये. मी सत्य काय हे जगासमोर आणेल. आणि सुजित सरांचा खरा चेहरा मी एक्सपोज करेन.